कारण असं जे कार्य होत राहतं किंवा असं जे कार्य होत आहे हे अवताराशिवाय होणारच नाही. विठ्ठला हा सामान्य जीवनाचा भाग नाही. याकरता समाज आपल्या अंकित ठेवण्यासाठी आचाराच लागतो, विचाराच लागतो, ज्ञानच लागतं, भक्तीच लागते. आणि असे नाना प्रकारचे सद्गुण या दोन संतांनी आपल्या जीवनामध्ये प्राप्त केले आणि आपल्या आचार विचारातून सर्व समाज घडवला. विठ्ठला महाराष्ट्रामध्ये ज्यांनी स्वराज्य प्राप्त करून दिलं असे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये अग्रेसर झाले की एवढ्या मोठ्या विरुद्ध शक्ती असताना देखील त्यांनी सर्वांना तोंड देत आपल्या राज्याला स्वराज्य बनवलं. हे सगळं श्रेय छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठला अनेक नेते होऊन गेले, अनेक समाजसेवक होऊन गेले की ज्यांनी समाज घडवला, समाजाला चांगली दिशा दिली, समाजाला आळसा ठेवलं नाही की दक्ष राहा, तत्पर राहा, आपलं हित जीवनामध्ये करा आणि समाजाचं हित जीवनामध्ये करा, जगामध्ये करा. याला फार महत्व आहे. एकंदर आपणही चांगलं जगा, वाईट जगू नका. आपणही चांगलं जगा, दुसरा देखील चांगलं जगवा. हा देखील मोठा परमार्थ आहे. आपणा सर्वांची तथा भाऊ भावांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग हा पार्थचरणाचा आहे. या अभंगातून महाराज जे प्रतिज्ञा करत आहेत की सामान्य जीवासमोर नसून देवासमोर नसून सगळ्या देवांचा जो देव आहे अशा देवासमोर महाराज एक विशिष्ट अशी प्रतिज्ञा करतात. विठ्ठला आता प्रतिज्ञा कोण करतो, आज्ञा कोण करतो, अवज्ञा कोण करतो? अवज्ञा करतो तो पामर, अवज्ञा करतो तो पामर असतो, आज्ञा करतो तो विषयी असतो आणि जो प्रतिज्ञा करतो तो जिज्ञासू असतो, तो मुमुक्ष असतो. तोच आपल्या जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व करून दाखवतो. विठ्ठला यापैकी जगद्गुरु तुकाराम महाराजांचे जीवन आहे. महाराजांनी जीवनामध्ये जीवापाड साधना केली, अगदी जीवाचं रान करून सर्व जीवन भक्तीला झोकून साधना केली. त्यातून त्यांना देव प्राप्त झाला. 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार. हा सामान्य भाग नाही. याकरता महाराजांनी सर्व ममत्व नष्ट केलं, डोंगरामध्ये साधना करून घेतली. त्या साधनेतून त्यांना देव देखील मिळून गेला. आणि भगवंताच्या कृपेने त्यांना अभंग करण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं. हे भलत्या माणसाला येत नसतं की ज्याला नाही भंग त्याला म्हणतात अभंग. म्हणून तुकाराम महाराजांच्या अभंगाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. तुकाराचे अभंग आहे पण तुकाराम महाराजचे अभंग म्हणजे अभंग. तुकाराम महाराजचे अभंग म्हणजे
भंग नाही नाव ठेविले अभंग, भंग नाही नाव ठेविले फारच गोड चरण आहे. पण कोणाचा अगदी गोड प्रसंग प्राप्त. विठ्ठला 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 मानाचे अभंग अग्रेसर अभंग असं म्हटलेलं आहे. तो श्लोक वामनाचा, तो श्लोक वामनाचा आर्या मोर पंताची, ओवी दानेशाची अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची. असे गोड अभंग तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये केले. तरी सगळी कृपा पांडुरंगाची कृपा. विठ्ठला भक्ती चांगली घडावी याकरता महाराज घरात बसून नाही राहिले. घरात बसून वैराग्य होत नसते. त्याकरता घरदार सोडावं लागतं. वैराग्य भलत्याला मिळत नसतं. ज्याने खंत जीवनामध्ये व्यक्त केले, ज्याला अनुताप झाला, ज्याला पश्चाताप झाला की आपल्याकडून काही चांगलं घडलं नाही, आपण काही बरं केलं नाही, तर भगवंताने मला सांभाळून घ्यावं अशी खंत व्यक्त केली, असा अनुताप केला की माझ्याकडून काहीतरी भगवंताने करून घ्यावं अशी भावना व्यक्त केल्यानंतर भगवान आपल्याला काहीतरी देतो. विठ्ठला अखंड त्यांनी जीवनामध्ये साधना केली. संसाराचं ममत्व सोडून दिलं आणि सगळं ममत्व देवाला समर्पित केलं. पण एवढी जरी भक्ती चालू होती तरीही पण तुकाराम महाराजांचं समाधान होईल. याकरता तुकाराम महाराज देवासमोर उभे टाकून प्रार्थना करू लागले की देवा, मी अखंडपणे तुझी सेवा करत आहे, चिंतन करत आहे, भक्ती करत आहे, साधना करत आहे, पण काय करू, माझं मन एवढं समाधानाला प्राप्त होत नाही. तृप्ते भुकेली काय करू माय, जीवने जीवन कैसे धान्य दत्त आहे. तृप्ती माझी होत नाही. तर याकरता हे देवा, हे पांडुरंगा, तर माझ्या मनाला मन पसंत पडेल अशा प्रकारची तुझी भक्ती करण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी मी पुन्हा काय करणार, असं थोडं चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्याच्या
घेन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. तर हे देवा मी जन्म घेणार. पण महाराज तुम्ही जन्म घेणार, आपल्या जन्माचं कारण तरी सांगा. तुझी चरण सेवा साधावया, केवळ तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी तुम्ही जन्म घेणार. पण देवाच्या चरणामध्ये आहे तरी काय? तर देवाच्या चरणामध्ये जे आहे ते जगामध्ये कुठंच नाही. विठ्ठल तुझे पायी सुख सर्व आहे. देवाचे चरण फार महत्वाचे. याकरता चरण हे सर्वांगाचं उपलक्षण आहे. चरणसेवा म्हणजे केवळ चरणाचीच नाही, जी पडेल ती सेवा, जी पडेल ती सेवा. सेवेला महत्व आहे. संतांनी सर्व सेवेला महत्व दिले. तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे भगवती रंगले, माझे भगवती रंगले, रंगले रंगले रवसी. विश्वमावली ज्ञानेश्वर महाराज सांगतात की देवा मी तुमची सेवा करणार. सर्व संतांनी जीवनामध्ये सेवाभाव मान्य केला. सेवा जरी हलकं काम असलं पण ते सगळ्यामध्ये भारी आहे. नीच पण आहे पण त्यातूनच उच्चपण मिळत असतं. कधी अंतरी सेवाभाव असावा. माणसाने आपल्याला कमी समजून घ्यावं, लहान समजून घ्यावं. देव त्यालाच मोठेपणा देतो किंवा त्याचाच उद्धार करतो किंवा त्यालाच मिळतो, त्यालाच प्राप्त होतो. जय जगा धाकोटे होईते तई जवळीक माझी. विठ्ठल देवासमोर सेवाभाव प्रकट केलेला आहे. तर तुकाराम महाराज देवा मी तुझी अखंडपणे सेवा करतो आहे. आणि सेवा ही तुझी अलीकडची नव्हे. आजकालच आम्हीच सेवा करतो असं नव्हे. आमची परंपरा, आमचं कुळ त्याच्यामध्ये गेलं. माझ्या वडिलांची निराशी गा देवा, माझ्या वडिलांची निराशी गा देवा. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा. ही माझी सेवा परंपरेची आणि परंपरेने चालत आलेली सेवा आहे. तेव्हा सेवेला महत्व आहे. तेव्हा महाराज म्हणतात की देवा मी जन्म घेणार आणि माझ्या जन्माचं कारण हेच असणार. तुझी चरण सेवा साधाव्या. तेव्हा भगवान म्हटले ठीक महाराज तुम्ही माझी सेवा करणार, चरणाची सेवा करणार, परंतु चरण सेवेमध्ये अनेक सेवा बसतात. सेवा करणार पण त्या इतकी सेवा कोणते करणार त्या सेवेचा क्रम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरण. हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम कीर्तन संतांचे भोजन, हरिनाम Yeah.
कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रथम सेवा हरिनाम कीर्तन देवाचं नाम घेणं ही सेवा आहे सगळ्या सेवेमध्ये मोठी सेवा आहे एक तर भगवान सगळ्यातच मोठा आणि त्याचं नाम देखील तसंच मोठं आहे कारण नाम नामीचा अभेद असतो देव काही कमी नाही त्याचं नाम काही कमी नाही नाम आपलं देवाही पेक्षा देवाचं नाम गगनाहुनी वाढ नाम गगनाहुनी वाढ नामाला तोड नाही जोड नाही जसं भगवंतासारखं कोणीच नाही तसं नामासारखं देखील कोणीच नाही नाम श्रेष्ठ दाखवलेले ते नाम चिंतन करणं ही फार मोठी सेवा होऊ शकते का म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा सेवा ते आवडी उच्चारावे नाम किंवा नाही अनुनिया समर्पेले जळ सेवा ते केवळ चिंतनाची विठ्ठल नामाच्या बद्दल माणसाने आळस करू नये नाम जरी साधं दिसलं पण त्याचं फळ साधं नाही त्याचं फार मोठं फळ आहे नामाला आळस करू नका एक तरी या कलियुगामध्ये नाम सगळ्यामध्ये मोठं दाखवलं विठ्ठल देवाच्या नामाला देवाच्या गुणाला मोठेपणा दिलेला आहे तेव्हा जीवनात तो नाम सोडू नका नामाला विसरू नका काही गोष्टी आहेत त्याला विसरायचं नसतं त्यामध्ये नाम आहे कीर्तन शब्द आला आपण कीर्तन कशाला समजतो सध्या जे चाललंय ते कीर्तन आहे हे कीर्तनच आहे पण आणखी काही कीर्तन आहे स्वरूप कीर्तन लीला कीर्तन गुण कीर्तन नाम कीर्तन असे कीर्तनाचे प्रकार आहेत स्वरूप कीर्तन देवाच्या स्वरूपाचा विचार करणे याला स्वरूप कीर्तन असं म्हटलेलं आहे देवाचं मूळ स्वरूप आहे सच्चिदानंद सत चित आणि आनंद हे देवाचं मूळ स्वरूप आहे किंवा रूपासंबंधी जर विचार केला तर देवाचे अनंत असे रूप आहेत अनंत रूपात जरी असले त्यामध्ये ठराविक रूप सद्गुण आणि निर्गुण सुंदर ते ध्यान उभे भेटे तेव्हा देवाच्या निर्गुण सर्वांना प्राप्त होत नाही निर्गुण हे सर्वांना कळत नाही त्याचे फक्त फार 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 फारच कमी टक्केवारी 1-2% असते नाही पण देवाची मूर्ती सर्व साकार रूप हे भक्ताला सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून कीर्तनाचे जे प्रकार आपण सांगितले त्यामध्ये पहिलं कीर्तन म्हणजे स्वरूप कीर्तन आहे रूप कीर्तन आहे रूपासंबंधी माणसाला आवड असावी देवाचं रूप देखील अप्रतिम आहे ते देखील मनात धरून देवाची भक्ती होऊ शकते कारण भगवान रूपाच्या बद्दल सगळ्यांचा राजा आहे विठ्ठल किती छान सुंदर ध्यान
पहा किती छान सुंदर ते ध्यान शब्दाने करते भगवान शब्दाने करते भगवान पहा किती छान सुंदर ते ध्यान पहा किती छान सुंदर ते ध्यान शब्दाने करते भगवान कीर्तन लीला कीर्तन भगवंताने ज्या काही आपल्या जीवनात लीला केल्या त्या लीलेच्या विचारात राहणं लीलेची चर्चा करणं तर हे लीला कीर्तन आहे देवाच्या अनंत अशा लीला आहे आणि गुणकीर्तन देवाच्या अंगी जे काही नैसर्गिक अंगभूत जे स्वयंभू गुण आहे त्या गुणाचं गुणगान करणे हरी गुणगान हरी गुणगान हरी गुणगान हरी गुणगान प्रभु रूप ध्यान हरी गुणगान प्रभु रूप ध्यान असं देवाचे गुण अनंत आहे राम अनंत अनंत गुणारी राम अनंत अनंत देवाचे अनंत गुण आहेत आणि भगवान हा अनंत रूप आहे अनंत गुणांनी युक्त आहे अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण ताते म्हणून या तेव्हा तुकाराम महाराज बोलता देवांनी अखंडपणे तुझे गुण गात आहे पण काय करावं माझं मन तृप्त होत नाही माझं मन तृप्त होत नाही असं एक प्रमाण आहे ना तरी न पुरे गुण असे अनंत गुण आहे देवाकडे ती कुठून शिकून सवरून आणले असं नव्हे ते नैसर्गिक आहेत देवाला अंगभूत ते गुण आहेत तर गुण जरी अनंत असले पण त्यामध्ये काही ठराविक देवाचे गुण आहेत माऊली म्हणतात ऐका इकडं लक्ष द्या माऊली शब्द ठेवला आकर्षित करण्यासाठी ऐका शब्द ठेवला ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसते देथ देवाचे 6 गुण हे ठराविक आहेत यश हा देवाचा पहिला गुण आहे पण हे जे देवाचे गुण आहेत हे भगवंताने भक्तांना वाटप केले यश थोरविला मारुती विभीषण केला लंकापती
अवतारे देवने कर्ण हाती कीर्ती दिगंती भाकविली ज्ञान उपदेशला चतुरानन ऐश्वर्य वाढविला अर्जुन वैराग्य सुखाते बोधन ब्रह्म सनातन पावविला. असे ते 6 गुण हे भगवंताने आपल्या भक्ताला वाटप करून दिले. म्हणजे भगवान मोकळा झाला का? भगवान कधीच मोकळा होत नाही. त्याचे गुण कधीच संपत नाही. त्याचं कोणतं संपत नाही. आपलं संपत देवाचं संपत नाही. विठ्ठला गुणचिंतन, गुणाच्या बद्दल चिंतन करत राहणे, गुणाच्या बद्दल भावना धरून राहणे तर देवाचं गुणचिंतन आहे, गुणकीर्तन आहे. आणि नामकीर्तन, नामकीर्तन हे मात्र सगळ्यामध्ये भारी आहे. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी, की ज्याला तोड नाही जोड नाही. नामाला फार महत्त्व आहे, नामाला फार. म्हणून नामाला कोणी विसरता कामा नये. या कलियुगामध्ये नामाला मोठेपण आहे. प्रत्येक युगामध्ये ज्या त्या साधनेला मोठेपण होतं. कृतयुगामध्ये जे महत्त्व होतं ते ध्यान धारणेला होतं. त्रेतायुगामध्ये जे मोठेपण होतं ते यज्ञ यागादिकाला होतं. द्वापारयुगामध्ये जे काही मोठेपण होतं ते पूजा अर्चेला होतं. आणि या कलियुगामध्ये जे मोठेपण आहे ते नामचिंताला मोठेपण. विठ्ठला नामदेव महाराजचं प्रमाण आहे. तुझे नाम गाऊ आता, 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 तुझे नाम गाऊ शेवटी सर्व संत नामावरच आहे. सर्व संतांचे राज्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज हे देखील नामावरच आहे. त्यांनी देखील नामाचाच महत्त्व सांगितलं. म्हणून ते हरिपाठात त्यांचं दुसरं चरण आहे ना, हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याचे गणना गोडा करे, पुण्याचे सर्व संतांनी याचाच आग्रह धरला की नामच घ्या. आम्ही नामच नामच घेतो, आपण देखील नामच घ्या. कारण जगाला ज्याचं अज्ञान असतं त्याचं ज्ञान करून देणं हे खऱ्या संतांचं काम असतं.
म्हणून सर्व संतांनी नामाला मोठेपण दिलं. विठ्ठला विठ्ठला हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, संत पूजन करावे. संत पूजन करावं. आपल्या घरी आपल्या दारी जर संत आले, घरी संतासे आसने घरी कायमाच्या नाथ मारा संतांना, त्यांची पूजा अर्चा करा. त्यांना हिनमुख करू नका. हिनमुख तर कोणालाच करायचं नाही. त्यांना काहीतरी द्यायचं, त्याला अतिथी म्हटलं. पण संत घरी आले, तर संत घरी येणं म्हणजे का म्हणे आले घरा तुझी दिवाळी दसरा, हे भाविकाचं काम आहे. आणि जे बिन भाविक असतात ना, त्यांचं काय मग तुकामाने आले घरा आणि पुढचे दरवाजे बंद करा, हे बिन भाविकाचं काम आहे. संतांबद्दल श्रद्धा ठेवावीच. संतांच्या बद्दल आता डुप्लिकेट असेल तो भाग वेगळा आहे, पण खरे संत असले, खरे वारकरी असले, त्यांना डावलू नका आणि जीवनामध्ये अभागी होऊ नका. त्यांची सेवाच केली पाहिजे, त्यांचा आदरभाव केलाच पाहिजे. कारण त्यांच्या अंगी नैसर्गिक देवभक्तीने सेवेने अधिकार मिळतो, सामर्थ्य प्राप्त होतं. कारण त्यांच्याकडे फार बळ असतो, धनाचं बळ नसतं, शरीराचं बळ नसतं, अन्य वस्तूचं बळ नसतं. तुका म्हणे ते आशीर्वाद पूजा अर्चा करावी. बाकी सगळं सोडावं. संत आले तर त्यांचा आदरभाव करावा, जी पडेल ती सेवा करावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावा. तसं तर माणसाने कोणाचा शाप घेऊ नये, कोणाचा तळतळाट घेऊ नये. तर आशीर्वादच घ्यावा. आशीर्वाद म्हणजे सुख आणि शाप म्हणजे दुःख. भाऊंचं जीवन हे शापात आणि भगवान बाबाचं जीवन शांत होते. शांत जीवन भाऊंना जमत नव्हतं. अगोदर सांगून पाहत असो, नाहीच ऐकलं अनेक वेळा सांगून, तर मग ते शाप देत असत. म्हणून शाप कोणाचा घेऊ नये आणि आशीर्वाद घेतल्याशिवाय राहू नये. कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी. आणि या पूजनाच्या बद्दल स्वतः भगवान कृष्ण देखील सुंदर पद्धतीने सांगतात. उद्धवाला सिद्ध करून पूजा संभार, माझे पूजेचा त्यादर, पूजा करिता एकाग्र, ते साधू नर घरा येते.
त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने माझा हानी चल्याला ताकी तो माझ्या घाता प्रवर्तला. भगवान स्वतः उद्धवाला सांगतात की हे उद्धवा, पूजार्चा करत असताना अकस्मात माझे संत, माझे भक्त, माझे वारकरी जर दारी आले तर त्यांचा मान सन्मान करावा, आदरातिथ्य करावी, माझी पूजा सोडावी, माझी पूजा सोडावी आणि प्रथम त्यांची पूजा करावी. माझी पूजा जरी करू लागला, फुलं टाकू लागला, वगैरे वगैरे करू लागला तर मला त्या समयची फुलं वाटत नाहीत, मला दगडच वाटतात. माझ्या डोक्यात दगड घालतो असं मला होतं. हे ती दगड तैसे वरी, हे ते दगड तैसे वरी, मंत्र पुष्प देवाचे असं भगवंताचं मत आहे. मग तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता. अनादर केला तर देव कोप पावतो. देवाचा कोप होऊ नये असं जर वाटतं ना, भक्ताच्या बद्दल आदरभाव ठेवा. विठ्ठला 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 कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी. आणि तिसरी सेवा महाराज म्हणतात, पंढरपूरला गेल्यानंतर तिथं चंद्रभागेत स्नान करणे, पुंडलिकरायांचं दर्शन करणे, नंतर पांडुरंगाच्या बारीर लागणे आणि बारीर लागून देवदर्शन घेणे आणि दर्शन संपल्यानंतर तिथं लोटांगण घालणे. घाली लोटांगण, घाली लोटांगण वंदे नंदन डोळ्याने पाहिला घाली लोटांगण वंदे नंदन डोळ्याने पाहिला प्रेमे आलिंगन आनंदे ठेवलेला नावे वाणीन म्हणे नामा घाली लोटांगण वंदे नंदन अशी ही क्रिया पंढरपूरची आहे. पंढरपूरला गेल्यानंतर अशी क्रिया करायची असते, त्याने देव संतुष्ट होत असतो. तर घाली लोटांगण महाद्वारी, देवाच्या महाद्वारामध्ये मी लोटांगण घालणार. तेव्हा भगवान म्हटले, परमात्मा म्हटले की महाराज हे ठीक झालं, पण तुम्हाला काही आनंदी जीवन बनवण्यासाठी काही करावं का लागणार का नाही. महाराज म्हणतात तसं मला मी दिल्यानंतर आनंद होईल असं काही नाही. आनंद निर्भर, आनंद निर्भय असो भलते, आनंद निर्भय असो भलते
भगवंताशी बोलत आहेत की देवा अशी माझी जर इच्छा परिपूर्ण झाली तर मग मी खुशाल आनंदात राहील. आनंदे निर्भर असं भलते ठाई आणि सुख दुःखा नाही साडांभा. जगद्गुरु तुकाराम महाराज सदैव अखंड आनंदात होते आणि आनंद प्राप्तीला कारण खरा परमार्थ आहे नाम चिंतन आहे. आनंद मना समाधान एक अर्धी शब्द आहे, फक्त शब्द भेद आहे पण एकच. समाधान मिळतं भक्ती नाही, समाधान मिळतं नामचिंतन आणि म्हणून तुकाराम महाराज सांगतात नित्य जीवनामध्ये समाधान आहे त्याचं हे कारण. सदा नाम घोष सदा नाम घोष हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख लालो सर्व अलंकार आनंद निर्भर दुर्लत सो. आनंद प्राप्तीला कारण देवाची भक्तीच कारण आहे. तेव्हा महाराज म्हणतात आनंद निर्भर दुर्लत सो. आनंद ही वृत्ती महत्वाची आहे. आनंद सर्वांना मिळत नसतो आणि संसारामध्ये विषयाच्या अंगामध्ये खरा आनंद देण्याचं सामर्थ्य नसतं, ती शक्ती नसते. ती शक्ती देवाच्या भक्तीत असते. विठ्ठल 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 माणसाने विचारलं की महाराज आपण सदैव आनंदी दिसता, नेहमी तुमचा चेहरा प्रफुल्लित दिसतो, सदा आनंदी दिसता, नेमकं काय खाता, कोणते लाडू खाता, बुंदीचे खाता का, चुरमुऱ्याचे खाता का, बदामाचे खाता का, बुंदी कोणते खाता. महाराज सांगतात कोणते लाडू खातो. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, म्हणे खातो आनंदाचे लाडू, म्हणे खातो आनंदाचे लाडू, म्हणे खातो आनंदाचे लाडू नका तर फडू घ्या रे तुम्ही. महाराज म्हणतात मी देखील लाडू खाल्ले, ते कोणते आनंदाचे खाल्ले, आनंदाचे खाल्ले. तुम्हाला देखील देण्यास माझी तयारी आहे पण तुम्ही घ्या फक्त घ्या. महाराज बोलतात माझ्या जीवनामध्ये जसे लाडू मी खाल्ले आनंदाचे तसं रसही सेवन केला. रसाचे प्रकार बरेच आहेत. उसाचा रस, द्राक्षरस, मोसंबी रस, गोरस, गावरस. गावरस म्हणजे गटारीचं पाणी, गोरस म्हणजे गाईचं पवित्र गाईचं दूध, सुरारस म्हणजे दारू. तर हे रस नाही, हा रस आनंदाचा, हा रस आनंदाचा. हा रस संतांनी सेवन केला आणि महाराज बोलतात तुम्ही सेवन केला, तुम्हालाही देण्यास मी तयार आहे. महाराज बोलतात विठ्ठल सेवितो हा रस वाटे तो आणि सेवितो हा रस वाटे तो आणि सेवितो हा रस वाटे तो आणि
हो नका प्यारे हो नका आम्ही देखील सेवन केला रस तुम्ही देखील घेऊ शकता. आम्ही देखील आनंदाचे लाडू खाल्ले तुम्ही देखील घेऊ शकता. ते तुम्हाला आम्ही देतो. तसं संतांचं जीवन व्यापक असतं. आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त ते सर्वांनाच मिळावं अशी संतांची व्यापक धारणा. विठ्ठल सुखदुःखाची पर्वा नाही, चाल नाही. तर सुखदुःखही कळतं कोणाला तर चित्ताला कळतं. चित्ता सुखदुःखे कळू येते. पण तेच चित्त भगवंताच्या भजनामध्ये स्वरूपामध्ये रंगल्यामुळे आता त्याला कसलीच आठवण राहिली नाही. तेव्हा भगवान म्हटले ठीक महाराज, पण तुमचं जीवन संसारिक, तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील का नाही? खटपट करावी लागेल तुम्हाला. तर महाराज बोलतात देवा आमच्या जीवनामध्ये आम्ही कसलेच प्रयत्न करणार नाहीत. उलट या देहाच्या बद्दल कसं राहणार महाराज? रंगाच्या आणि कसा यास न करी न धरी न करे न धरिया न करी न धरी आस होईन उदास सर्व भावे. महाराज बोलतात की देवा माझ्या जीवनामध्ये तरी संसारिक कोणती साहस मी करणार नाही. महाराजांना कल्पना होती की जीवनामध्ये जगामध्ये असे काही जीव की ते बिलकुल काहीच करत नाहीत, तरी पण भगवान त्यांना जगवतो. अजगर कोणाचं काम करतो का? पक्षी कोणाकडे कामाला जातात का? तरी पण भगवान त्यांना जगवतोच ना. अजगर करे न चाकरी पंछी करे न काम, दास मुल्का कहेगा सबका दाता राम. दाता एक राम भिकारी सारी दुनिया, दाता एक राम. सर्वांना देणारा समर्थ भगवान आहे. जे काहीच करत नाही त्यांना जगवतो. मग आपण तर त्याची भक्ती करतो, आपल्याला जगवणार नाही का? अर्थात देवाने आपलंच करावं असं नाही, तू सर्वांचंच करतो आहे. पण मी मात्र देवा अनेका सहस न करी अनेका आशा न धरी. कोणाचीच आशा करणार नाही, धरणार नाही. कारण आशा तिथं दुःख आणि आशा राहील तिथं सुख. आशेपाशी नाही सुख, आशेपाशी परम दुःख. आशा सर्वाशी बाधक, मुख्य दोष तो आशा. सगळ्या दोषांचा राजा म्हणजे आशा आहे. पण आशा करू नका, आशा करू नका, कर्म करा.
मनपूर्वक कर्म करा, लक्ष देऊन कर्म करा. तुमच्या वाट्याला जे कर्म आलं ते प्रामाणिकपणानेच करा. जी सेवा तुमच्या वाट्याला आली ती सेवा प्रामाणिकपणानेच करा. मग तुम्हाला कोणतंच कमी पडणार नाही, कोणतंच होणं येणार नाही. जसं पुन्हा तिथं काय होणं करून पहा. तुम्हाला प्रामाणिकपणाने कोणतंही काम करा भगवान, कारण तो लक्ष्मीचा मालक आहे. तुम्हाला कोणती लक्ष्मी द्यायची त्याचा खेळ आहे. कारण एक दुःख लक्ष्मी आणि एक सुख लक्ष्मी. विठ्ठल विठ्ठल तर अशी आशा मरण फार अवघड असते. माणसाला वाटतं की आशा नसावी, पण ती आड येतेच. सगळं काही पण आशा मरत नाही, असा खेळ आहे. मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गए सरी, आशा तृष्णा कभी न मरे, गैदास कबीर. कबीर महाराज बोलतात सर्व मरण पण आशा मरत नाही. विठ्ठल गीतेचा संदेश आहे. कर्म करा पण आशा करू नका, फलाची अपेक्षा करू नका. कर्म करा, महाफलेषु कदाचित. तेव्हा इथं महाराज देवाला बोलतात की देवा माझ्या जीवनामध्ये तरी अनेक सायस न करी न धरी आसो, उलट होई न उदास, सर्व भावे सर्व भावाने मी उदास होणार, सर्वाच्या प्रति मी उदास राहणार, पण देवाला नाही सोडणार. ठीक महाराज, लक्षात धरा. कारण मानवी जीवनाचं परम प्राप्तव्य, अंतिम साध्य, परम साध्य जर काय असेल तर ती मोक्ष प्राप्ती करून घेणे आहे. मग त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी आपण काही करणार का नाही? मोक्षा माघारी कामारी मोक्षा संग ऐसी तुका संग
कामारे देवासी होय सांगू ऐशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन झालो लोटांगण महाद्वारी विठोबा